रत्नाकांची चॉईस किती छान आहे, मला खूप आवडली साडी. अगं मग ओरिजिनल देशमुखांची चॉईस आहे, छान असणारच. आपल्या घरात पल्लूकडे असलेली गोड बातमी आता बाकीच्यांना सांगायला काहीच हरकत नाहीये. हा भयो, आदितीची पण सांगू मी? नाही ह, सुनबाईला पहिलाच महिना सुरू आहे आणि सिद्धूला पण अजून माहिती नाहीये. हो ना. अर्चना, हिच्याकडून पुन्हा पाठांतर करून घे. हा हो नानी, आता नीट लक्षात ठेवा आणि अजिबात विसरू नका तुम्ही. नाही विसरणार. पण सिद्धूला कधी सांगायचं ठरवलंय? ते आदितीवर सोडलंय. हा, सिद्धू आणि ती काय ते बघून घेतील. सर बॅग. पेमेंट झालं. ओके, थँक्यू. वेलकम सर. मोठी बाई, थांबा, सिद्धूचा आवाज ऐकलात का? सिद्धूचा? हो काही मोठ्या बाई, तुम्हाला उगाच भास होत असेल. हो, भास झाला असेल तुम्हाला. पण छान झाला नाही कार्यक्रम. मला वाटलं होतं तो घाटे काहीतरी घोळ घालेल, पण नशीब तसं काही झालं नाही. हे, असा कसा गोळ घातला असता? मोठी बाई, अप्पा, तात्या वयाची. सिद्धू? अरे हो, हा तर सिद्धूचा आवाज आहे. बघ, मगाशी मी म्हणाल ना, तर सगळ्या जणी म्हणालाच भास होतोय म्हणून. सिद्धू? अरे सिद्धू, 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 सिद्धू बाळा, तो आला. हा कसा आला अचानक? ओ गॉड, त्यालाही घराचं समजलंय की काय? अरे सिद्धू, अरे तू अचानक कसा? हो, आणि कळवायचं नाही का सिद्धू? हो ना, अरे कळवायचं तरी आम्हाला. अरे दादा, मला तरी सांगायचं ना, मी घ्यायला आलो असतो. अरे हो हो, आता आलोय ना, सगळं सांग. सिद्धू, सिद्धू बाळा, कसा आहेस रे तू? बरं आहे. प्रवास चांगला झाला ना रे तुझा? हो. अरे सिद्धू, आता मी सांगू का दीदी वहिनीला? काही नको बोलूस. आदिती कुठे आहे? वर खोलीत आहे, जा जाऊन भेट तिला. तिला सरप्राईज देतो. हा, बोल ना. मेन स्विच ऑफ कर लगेच. अचानक लाईट्स कसे काय गेले? मोबाईल कुठे ठेवला मी आता? अदिती,
पण काय वेडी आहे. सीड कसा येईल इथे? तो तर अमेरिकेला आहे ना. आज आपण व्हिडिओ कॉल करणार होतो आणि लाईट्स गेले. हो ना. ते नाही बघ, आता मला तुझे भास सुद्धा व्हायला लागले. नाही, भास नाही, खरंच मी आलोय. नाही, अदिती, तुम्ही सगळे संकटात असताना माझं मन कसं लागेल तिथे, म्हणून मी परत आलोय. तू तुझं स्वप्न सोडून अमेरिकेहून परत आलास फक्त या घरासाठी. तुझं या घरावर, या माणसांवर कायम प्रेम होतं. त्याची फक्त तुला जाणीव व्हायची गरज होती. म्हणून तर तुला टेन्शन नको म्हणून इथे काय घडतंय ते सगळ्यांनी तुझ्यापासून लपवलं. अजून तुला हे सिक्रेट सुद्धा माहित व्हायचे, ते मी तुला आज सांगेन. अशीच प्रेमाने बघत राहा माझ्याकडे. काय करतोस? सोड ना हात प्लीज. नवरा इतकी दिवसांनी घरी आलाय तर त्याच्या जवळ जायचं सोडून दूर पळतेस. खर तर मी रागवायला हवं तुझ्यावर. घरात एवढं काही घडत असताना तुम्हाला काहीच सांगितलं नाही. ते डायरेक्ट तुझी काळजी होती म्हणूनच नाही सांगितलं. इथे बघ ना, इथे आम्ही सगळे होतो एकमेकांना सावरायला.
पण तिथे तू एकटाच होतास ना. तुला काळजी नको म्हणून नाही सांगितलं. किती समजूतदार आहेस तू. सेठ, चल उठ. त्या घाटेंना घराबाहेर काढायचंय ना. आज काहीही करून मी त्यांच्याशी जसंच्या तसं वागणारच आहे. म्हणजे थांब. हे बघ, यावर त्या घाटेंच्या सह्या घेतल्या ना की सगळं पुन्हा बळीराजांच्या नावावर होईल. फक्त मला हे त्यांच्याकडून त्यांना फसवून नाही करायचे. त्यांनी स्वतःहून यावर सह्या करायला हव्या, आणि ते सुद्धा मॉम डॅडच्या डोळ्यात देखत. तुला काय वाटतं, तो घाटे एवढ्या सहजासहजी सहाय्य करेल याच्यावर? त्यांना सह्या करायला भाग पाडायचं. मॉम डॅडना सुद्धा कळेल आता, मी फक्त त्यांची मुलगी नाहीये, तर देशमुखांची सून सुद्धा आहे. आणि देशमुखांची सून या घरासाठी, इथल्या माणसांसाठी काहीही करू शकते. अदिती काहीही करू शकते. तिचा नवरा आलाय आता. काय, सिद्धार्थ परत आलाय? हो मिळेल. आणि आता ते दोघं मिळून काहीही करून घर परत मिळवणारच. हा कशाला परत आलाय? आदिती कमी होती का? त्यात परत याची वर. बाय तो घाटे कुठे? एक मिनिट. नाही नाही, अहो तुम्हाला माहितीये ना आपली नजर पडली. त्याला काय, आता त्याचे चेक मिळालेत, त्याला कशानेच काही फरक पडत नाही. ते बघा, एक त्या घाटेला मी फोन करतोय. बरं मला एक सांग, आदितीची तब्येत कशी आता? बरी आहे. त्या पल्लूच्या सोरोटीच्या कार्यक्रमात मस्त उत्साहात काम करत होती. ऐक, आदितीवर व्यवस्थित लक्ष ठेव, ओके? आणि ऐक, तू आणि तो घाटे काही गोंधळ घालून ठेवू नका. हे पुढचं सगळं करायला ना, आता मलाच तिकडे यावं लागतंय. काही कामाचे नाही तुम्ही, आणि तुमच्याकडनं होणारही नाही येते. चल ठेव पण. आता लवकरात लवकर 2 दिवसात हे घर खाली करावं लागेल. जास्त वेळ वाया घालून चालणार नाही, कारण हा सिद्धार्थ आणि आदिती खूप महागात पडतील. नवऱ्यासाठी गुळाचा चहा बनवतंय कुणीतरी. फॉरेन रिटर्न नवरा. बायकोशिवाय करमत नाही ना, म्हणून आलाय परत. काय गौगत चिडवताय तिला? मोठी बाई, ते आदितीला विचार ना, ती सिद्धूला कधी सांगणार आहे बाळाचं. मी नाही का बाई, अहो असं कसं विचारायचं? अगे सासू आहे ना तू तिची, विचार बिंदास. जा जा जा. अहो तुम्ही विचारा ना, त्या विचारायला उघडतायत तर. नको बाई, मला शपथेत अडकवलंय तिने, मी नाही पडणार याच्यात. काय ग, काय खुसूर फुसूर चाललंय तुमचं? हा काय नाही ग बायो. हो रत्नाक्का, विसरलात का तुम्ही? आता नाही का तुम्ही आदितीला ते नाने, तू विसरलीस. अगं मोठ्या बाईने तुला कोबी चिरायला लावलाय, फ्लोवर नाही. हो का? बरं,
चिरते कोबी. हा हा. अर्चना, तुम्ही दोघी एकाच वयाच्या आहे. तू विचार ना. मी विचार. ठीक आहे. जाऊबाई, गुळाचा चहा बनवताय का? हो, खूप दिवसांनी सेठ गुळाचा घरचा चहा पिणार आहे. जाऊबाई, ते तुम्ही काय? तुम्ही मग ही गुळासारखी गोड बातमी कधी सांगणार आहात सिद्धू भाऊजींना? हो अदिती, सांग ना. कधी? काय? बाळाचं सिद्धूला. आजच सांगणार आहे मी सेठला. काय? शांत व्हा. पल्लू का की रत्ना का? म्हणजे तुला अमेरिका फार काही रुचली नाही. खूप धावपळ होते तिथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. चला गरमागरम चहा घ्या. चहा घ्या. चहा सिद्धू दादा, चहा घ्या. सिद्धू दादा, तिकडे अमेरिकेत सुद्धा गरम चहा मिळतो का? मिळतो ना, पण तिकडे सगळं मशीनवर मिळतं. म्हणजे कॉफी मेकर, टी मेकर सगळं ऑटोमॅटिक. पण आपल्या चहाची सर नाही तिकडे. सिद्धू दादा, माझ्यासाठी हेलिकॉप्टर आणलं का? अरे दुमण्या, त्याच हेलिकॉप्टरने मी भारतात परत आलो आणि मी ते असं हेलिकॉप्टर घेणार तेवढं तेवढून गेलं. सिद्धू दादा, पक्षू नकोस मला. अरे नाही दुमण्या, अरे बघ इकडची मला गडबड कळली ना तर मी लगेच इकडे निघून आलो ना. पुढच्या वेळेला नक्की आणि नक्की नक्की. तू तरवेळ करतो दादा. अरे सांगितलं ना नक्की आणि. बर. पण दादा, तुला कसं कळालं घराबद्दल? माझे हेअर पेरलेत मी अमेरिकेत होतो पण पूर्ण लक्ष माझं इथे होतं. कसं? आता ते महत्वाचं नाहीये. त्या घाटेला घराबाहेर कसं काढायचं हे महत्वाचं आहे. खरं सांगू का, मला नाही वाटत तो इथून जाईल. मी तर आशाच सोडून दिली बाबा. काय आप्पा सिद्धू, अरे मी त्या घाटेला आहे ना मारून गेट बाहेर काढणार होतो, पण हे सगळे ऐकत नाही ना. झाला का चहा पिऊन? नाही, ते कप न्यायचे होते ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी आपण आपलं घर सोडायचं नाही. आणि अंगाला हात तर लावू द्या, मग आपण पण दाखवून देऊयात आपलं घर आहे. त्यांनी आपल्याला फसवलंय, आपण शांत नाही राहायचं. हा वा, भले शब्बास. आता कसा मर्दासारखा बोलला. त्या घाटेला सोडायचंच नाही आता. हा? अरे नाना, काय बोलतोस तू हे? अरे त्या घाट्याला आपण जर काही केलं ना तर तो लिगल ऍक्शन घेईल आपल्यावर. अरे कायद्यानं घर त्याच्या नावावर आहे बाबा. मग तर काय, मग फुकट जेलमध्ये जाऊन बसू. काय बापू, अरे काय जेलमध्ये जावं लागेल म्हणजे काय? हा? अरे आपण असंच गप राहिलो ना, एक दिवस घराबाहेर जावं लागेल. सिद्धू बरोबर बोलतोय. काय बाळा, तुला काय वाटत? बरोबर आहे, मी आहेच ना तुमच्या सगळ्यांसोबत. हो मग. आता बरोबर ही माहिती आधी तिच्या डॅड पर्यंत पोहोचेल.